कामठा बुद्रुक येथील खंडोबाच्या यात्रेला शेकडो वर्षांची परंपरा। अर्धापूर तालुक्यातील कामठा बुद्रुक या ठिकाणी गेल्या 100 ते 150 वर्षांपासून खंडोबा देवाची यात्रा भरत असते। दक्षिण भारतातील सर्वात मोठी यात्रा म्हणून माळेगाव यात्रेनंतर मराठवाड्यातील दुसऱ्या क्रमांकाच्या कामठा बुद्रुक येथील खंडोबाच्या यात्रेला सुरुवात झाली असून दिनांक 28 जानेवारी 2025 रोजी खंडेरायाची विधिवत पूजा करून दुपारी भव्य अशी पालखी मिरवणूक काढण्यात आली। तसेच ही यात्रा 5 दिवस सुरू असते। श्रींची मिरवणूक भंडारा उधळीत चाबकाचे वार हातापायावर घेत वाजंत्रीच्या तालावर नाचतानाचे दृश्य पाहण्यासाठी हिंगोली, परभणी, लातूर, मराठवाडा, विदर्भ, तेलंगणा, कर्नाटक या परिसरातील भाविक खंडोबारायाच्या दर्शनासाठी प्रचंड प्रमाणात हजेरी लावत असतात। दिनांक 29 व 30 जानेवारी 2025 रोजी शंकरपटाचे आयोजन करण्यात आले असून 31 जानेवारी रोजी जंगी कुस्त्यांचे सामने होणार असून शंकरपटाचे पहिले बक्षिसे भास्करराव पाटील खदगावकर यांच्याकडून 31,000 रुपये तर कुस्त्यांचे पहिले बक्षीस दीपक वाहुळकर यांच्याकडून 11,000 रुपये ठेवण्यात आले आहे। त्या खंडोबाच्या यात्रेमध्ये भाविक भक्तांनी सहकार्य करावे असे आवाहन कामठा बुद्रुक येथील यात्रा कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे। ही जत्रा या खंडोबाच्या यात्रेची जत्रा आहे। हे 100-125 वर्षापासून भरत आलेली आहे। ही परंपरा आहे आणि विशेष म्हणजे ही पालखी ज्यावेळेस इथून निघते खंडोबाच्या मंदिरामधून त्यावेळेस ही पालखी एका दर्ग्यावर जाऊन तिथं टेकते आणि तिथून पुन्हा लोक गावाने फिरून खंडोबा मंदिरावर स्थानापन्न करतात। तसेच हिंगोली, परभणी, लातूर अशा अनेक ठिकाणी जे आमच्या गावातल्या मुली दिलेल्या आहेत त्या मुली आवर्जून आजच्या दिवशी येऊन दर्शन घेतात खंडोबारायाचं। हे 100-150 वर्षापासून यात्रा भरत असते। यात्रेचं महत्व की जे नवसाला पावणारा खंडोबा म्हणून या खंडोबाचं वैशिष्ट्य आहे। घरापासून मंदिर शिखरापासून घरापर्यंत लोक खारी खोबऱ्याचे तोरण बांधतात, हे एक विशेष आहे। आपल्या एवढ्या पंचकृती सर्व जनता या ठिकाणी यात्रेसाठी येत असते। ग्रामपंचायतीच्या वतीने काय उपाययोजना केल्या? ग्रामपंचायत वतीनं पाण्याची योजना केलेली आहे। पालखीची जो रस्ता आहे पूर्ण एकदम क्लीन केलेला आहे, जेणेकरून भाई भक्ताला जे पकडतात पालखी पकडतात त्यांच्या पायामध्ये खडे वगैरे टोचून पूर्ण झाडझूड केलेलं आहे। पंचक्रोशी जनतेला एकच सांगायचं आहे की या दरवर्षी मोठ्या संख्येने सगळे भाई भक्त येतात आणि जत्रेचा आनंद घेतात। माळेगाव यात्रेच्या पार्श्वभूमीवर ही यात्रा मोठ्या संख्येने पाहायला पाहिजे। मला एक वाटतं की माळेगावच्या नंतर नांदेड जिल्ह्यामध्ये 2 नंबरला यात्रा आहे खंडोबाची, पण विशेष करून माळेगावला गव्हर्नमेंट लक्ष देतं त्या यात्रेकडे, पण तसं आमच्या गावामध्ये नाही। ग्रामपंचायत तर्फे किंवा मंदिरातर्फे आम्ही स्वतःहून यात्रा भरतो। कालपर्वा आम्ही ज्यावेळेस निधी मागायला गेलो होतो त्यावेळेस आम्हाला काहीतरी 1 लाख रुपये मंजूर करून देतो असं आश्वासन दिलेलं आहे, पण आणखी निधी आलेला नाही। तो या ठिकाणी आमदार येऊन गेले, हो आश्वासन वगैरे दिले का? आश्वासन कामाचं आश्वासन दिलेलं आहे, पण जे निधी येतो माळेगाव सारखा, तर मला एक वाटतंय माळेगावच्या भूमीवर आमच्या गावातही निधी त्याप्रमाणे माळेगाव सरकार देण्यात यावा। या माध्यमातून प्रशासनाला आपली काय विनंती राहणार? प्रशासनाला एकच विनंती राहील की ज्या प्रकारे माळेगावच्या यात्रेमध्ये निधी दिला जातो त्याच प्रकारे कामठ्याच्या यात्रेमध्ये बी निधी द्यावा, कारण इथे बी खूप जनता येते, खूप भावी भक्त येतात, दुरून लांबून येतात। किती लोक या ठिकाणी यात्रेला आले? आज कमीत कमी 20,000 लोक या यात्रेला आलेले आहेत। देवाला काय साकडा करणार? आम्ही देवाला एकच साकडा घालतो की गाव पूर्ण आमचं एक 27 जातीचं आहे आणि एक सगळं समधर्म पाव आणि एक विशेष थांब सगळेजण एकत्र येतात। माळेगावनंतर दुसऱ्या क्रमांकावर भरणारी खंडोबाची यात्रा कामठा येथे कालपासून चालू झालेली आहे। या यात्रेमध्ये अनेक जातीचे, अनेक धर्माचे सर्व लोक महाराष्ट्रातून
कानाकोपऱ्यातून या यात्रेला येतात. या यात्रेला विशेष म्हणजे पालखीला महत्व आहे. पालखीमध्ये प्रत्येक महिला पुरुष या ठिकाणी पालखीला शाल पांघरून दर्शन घेतात. तर अनेक महिला लहान मुलासह पालखी घालून जाऊन आपला नवस फेडत असतात. आणि हे जागृत खंडोबा देवस्थान असल्यामुळं प्रत्येकाच्या नवसाला पावते. त्यामुळं प्रत्येक जण या यात्रेला आल्याशिवाय राहत नाही. या यात्रेमध्ये अनेक कार्यक्रम आयोजित केलेले असतात. जसं उद्याला 29 आणि 30 रोजी शंकरपटाचं आयोजन केलेलं आहे. 31 तारखेला कुस्त्याचं आयोजन केलेलं आहे. या ठिकाणी अनेक मान्यवर उद्या येणार आहेत. आणि या यात्रेमध्ये विशेष म्हणजे सर्वात जास्त महत्व म्हणजे पालखीला असते. पालखी ही सर्व धर्म समभाव असून अनेक जातीचे सर्व लोक पालखीला धरतात. आता आपण पाहिलं असेल की पालखी किती मोठ्या प्रमाणात निघते. ही माळेगावपेक्षाही भारी पालखी या ठिकाणी निघते. परंतु शासनाचा कुठलाही निधी या यात्रेला दिला जात नाही. ही यात्रा ग्रामपंचायत मार्फत किंवा गावाल्याच्या मार्फतच निधी जमा करून केली जाते. यामध्ये कुठलेही शासनाचा निधी येत नाही. आणि गावामध्ये दिवाबत्ती साफसफाई या यात्रेसाठी जे केली जाते ते ग्रामपंचायतच्या थोड्याफार बजेटमधूनच केली जाते. इथे अतिशय मोठी यात्रा या आपल्या जिल्ह्याचं नाही महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात भरते आणि सर्वच लोक सामील या यात्रेमध्ये होताना दिसतात. या यात्रेला खंडोबा मंदिर देवस्थानला क दर्जाचं या ठिकाणी गव्हर्नमेंट शासनानं क दर्जा दिलेला आहे. त्या क दर्जातून आज जवळपास 3 वर्षामध्ये मला वाटते पालकमंत्री DP सावंत होते त्यावेळेस क दर्जा या यात्रेला मिळाला आहे. परंतु आजपर्यंत क दर्जाचा निधी कुठलाही 1 रुपया प्राप्त झालेला नाही.